कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छावा चित्रपटावर भूमिका मांडताना ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करणारा फोन नागपुरातील डॉक्टर प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने केला आहे. इंद्रजित सावंतांनी सोशल मीडियावर ही कॉल रेकॉर्डिंग टाकली असून फोन करणाऱ्या व्यक्तीने सावंत यांना धमकी दिली असून मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत धमकी दिल्याचे सावंत यांनी सांगितलं आहे. या संदर्भात इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी काय माहिती दिली पाहूयात. मी शाहू महाराजांचा विचारांचा पठ्य आहे. राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काही प्रश्नच नाही. खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे. माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आलेला, कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि याच्यातून. पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे, मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत, त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू, परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला. कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत, अफजल खानाला घाबरले नाहीत. शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत. त्यांचा खून करायचा 3 वेळा प्रयत्न झाला तरी. त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणारा नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडे सुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे. कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंद आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत. ते कोरटकरमध्ये हा कॉल रेकॉर्डिंग माझा नाहीच आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग तुम्ही आता सोशल मीडियावर टाकले, नेमकं काय? रात्री मला 12:02 पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे. व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येते आहे. त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले. पहिला फोन आला, काही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी तो रेकॉर्डिंगला टाकला, कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात. तो मी फोन रेकॉर्ड केला, परत मी ठेवून दिला फोन, कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे. परत दुसरा फोन आला आणि त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं. तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही, आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. शासनानं त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वरनं परशुरामानं फोन केला का काय स्वर्गातनं की असं करतो म्हणून कोणाचा तर असेलच ना फोन, त्याची चौकशी शासन करेल. ठीक आहे. खरं तर नंबर ज्याचा आहे त्यांच्याबद्दल तक्रार देणं खरं तर अभिप्रेत आहे तुमच्याकडून. आत्ता आमचे सहकारी मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडे मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे. त्यामुळे मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही, हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असं मला वाटतं. कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो, सोशल मीडियात सुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे. पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे सोशल मीडियात टाकलं. कुठल्या मुद्द्यांवरून त्यांनी तुमच्याशी अशा पद्धतीने मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये ते मुद्दे इथं परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला वाटतं.